हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन स्पेशल पफ स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. त्याचबरोबर शॉर्ट पफ स्लीव्ज ही कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही पाहणार आहोत. ही न्यू ट्रेंडिंग शॉर्ट पफ स्लीव्ज डिझाईन खूप छान दिसते. पर्सनली ही भाई डिझाईन मला खूप आवडली. ही शॉर्ट पफ स्लीव्ज डिझाईन डेली यूजच्या साडीवर ही शिवू शकता. ही स्लीव्ज कशी जोडायची हे लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भाई घेत असताना अशी भाई घ्यायची आहे. आपण नेहमी जी भाई घेतो तीच भाई घडी येथे तयार करून घ्यायची. तर भाईची उंची आहे 5, त्यामध्ये 1 ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर इथे कॅप हाईट घेतली आहे 3. अस्तरवर भाई कट करत असताना इथे आपण बदल करणार आहोत. तर पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. पहिल्यांदा अस्तरवर आपण माप टाकून घेऊया. तर अस्तर घेत असताना कसं घ्यायचं हे व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथे फोल्ड केलं, असं एकदा फोल्ड केलं, त्यानंतर असं एकदा फोल्ड केलं. 2 भाईसाठी 2 भाई आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण अस्तर घेत असताना हे असं घ्यायचं, म्हणजे 4 पदर लेअर आले पाहिजे. त्याचबरोबर बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. तर इथे बघू शकता, ही बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची. खाली जागा 3 इंच शिल्लक ठेवला आहे. तर इथे आपण बघूया कसं माप टाकायचं. इथे चुन्या पाडण्यासाठी 2.5 घ्यायचं. जर तुम्हाला जास्त हव्या असतील तर 3ही घेऊ शकता. मी इथे 2.5 घेतला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 3ही घेऊ शकता. त्यानंतर इथे टिक करूया. टिक केल्यानंतर हे असं करायचं. इथे 2.5 इंचावर टिक करायची. इथे थोडंसं फॅब्रिक कमी पडतं अस्तरचं, तर नंतर जोड देणार आहोत. त्यानंतर इथे पिनअप करून घेऊया, म्हणजे हलणार नाही. माप व्यवस्थित टाकता येतं. त्यानंतर इथे रेष ओढून घ्यायची, इथे पण घ्यायची. त्यानंतर इथे 2 इंचावर टिक करायची आकार देण्यासाठी. इथे पफसाठी मी 2 इंच घेतला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 2.5-3 घेऊ शकता, पण मी इथे 2च घेतला आहे. इथे 2.5 घ्यायचं. त्यानंतर इथे व्यवस्थित असा आकार द्यायचा. इथे पण आकार द्यायचा. समजलं नसेल तर मी परत एकदा सांगते. तर इथून इथपर्यंत 2 इंच घेतला आहे. तुम्हाला पफ हवा असेल तर 2.5 किंवा 3 घेऊ शकता. त्यानंतर इथून पण 2.5 घेतलं आणि पफला आकार देण्यासाठी इथून 2 इंच घेतलं. त्यानंतर इथे 2.5 घेतलं आणि असा आकार दिला. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज माहिती स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. आता पाहूया पुढे कशामध्ये बदल करायचा. इथे असा आकार देऊया. त्यानंतर हे पिन लावलेली काढायची. तर हा आकार आहे तो असा आखून घ्यायचा. त्यानंतर इथे दंडघेर आहे 5.5, तर इथे 5.5 टाकायचा दंडघेर. त्यानंतर इथे 2.5 इंचावर टिक करायची. इथे आकार द्यायचा. असा आकार द्यायचा. त्यानंतर इथे असा आकार द्यायचा. याच्यामध्ये बदल करायचा आहे. कटिंग करूया. येथे चुन्या देण्यासाठी टिक करूया. इथपर्यंत चुन्या द्यायच्या आहेत. त्यासाठी आपण कट्स मारून घेऊया. तर इथे बघू शकता 2 भाई अशा पद्धतीने निघाले आहेत. हे आपण मेन फॅब्रिकवर टाकायचं. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता आपण पुढील भागासाठी हे कट करून टाकायचं. बाई जोडत असताना आपण पुढील बाजूसाठी
जोडत असतो ते इथे थोडंसं कट करून घ्यायचं. आता मेन फॅब्रिकवर टाकूया. लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मेन फॅब्रिक पुरत असेल तरच मी भाई डिझाईन बनवणार आहे, तरी ते बरोबर मेन फॅब्रिक पुरलं आहे. लाईव्हमध्ये याचा मी पुढील पार्ट म्हणजेच फोरटक्सचा ब्लाऊज मापही सांगितले आणि ब्लाऊज कटिंग करून दाखवला आहे, तर तिथे जाऊन लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता. तर आता भाई कटिंग करूया. अर्धा इंच आपण एक्स्ट्राच कट करणार आहोत, कारण जोडत असताना कमी जास्त होत नाही मेन फॅब्रिक, त्यासाठी घेतानाच एक्स्ट्रा घ्यायचं. व्यवस्थित जोडता येतं. नंतर हे कट करणार आहोत. जोडून झाल्यानंतर न्यू ट्रेंडिंग डिझाईन बघत आहोत. अशा पद्धतीने भाई कटिंग करून झाले. आता आपण जोडूया. भाई जोडण्याच्या आधी आपण टिक करून घेऊया. हा भाग पुढील भागामध्ये जोडायचा आहे, पुढील पार्टला जोडायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर हा उतरता भाग आहे तो पुढील पार्टसाठी, बॅक पार्टसाठी जोडायचा आहे. लक्षात ठेवा, लक्षात राहण्यासाठी ते टिक करून घ्यायची. बाहीला अस्तर जोडत असताना मेन फॅब्रिकवर अस्तर असं ठेवायचं आणि मेन फॅब्रिक हे सरळ ठेवायचं आणि इथून अशी टिप मारून घ्यायची इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत टिप मारून घ्यायची. हे राहिलेलं फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि असे कट्स मारायचे. जास्त कट होणार नाही याची काळजी घ्यायची. तर हे आता असं पलटून अस्तरवर टिप मारून घ्यायची. दाब टिप मारून घ्यायची. वरून दाब टिप घ्यायची, पलटून घेऊन पलटून इथे कडेकडेने टिप मारून घेऊया अस्तरला. जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून टाकूया. बाहीला चुन्या देण्यासाठी, पफ स्लीव्ज चुन्या देण्यासाठी आपण इथे कट्स मारला होता तो इथे व्यवस्थित मारून घ्यायचा. हा आहे बाहीचा मध्य. त्यानंतर इथे चुन्या पाडण्यासाठी आपण हा इथून ते इथपर्यंत चुन्या पाडून घ्यायच्या. बाही डिझाईन करत असताना पुढच्या साईडला चुन्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. तर पुढचा भाग कुठला आहे पाहूया. हा पुढचा भाग आहे, तर हा पुढच्या बाजूला अशा पद्धतीने चुन्या आल्या पाहिजे. हा आहे तो पुढील भाग आहे, म्हणजे बाही जोडत असताना आपण हा भाग पुढील भागाला जोडणार आहे, त्यामुळे अशा पुढच्या बाजूला चुन्या पाडून घ्यायच्या.
चुन्या पाडत असताना छोट्या छोट्या चुन्या पाडून घ्यायच्या. येथे न्यू ट्रेंडिंग पफ स्लीव्ज तयार आहे. तर अशा पद्धतीने पफ स्लीव्ज शिवल्यानंतर घातल्यानंतर तर खरंच खूप छान दिसणार आहे. तर याला आता लेस लावून घेऊया. येथे चुन्या बघू शकता कशा पद्धतीने मारल्या आहेत. लेस लावून घेऊया. या त्रिकोणामध्ये जोडत असताना लेस ही अशी जोडायची. असे हे चून घ्यायची, एक प्रकारची अशी चून घ्यायची लेसला. या त्रिकोणामध्ये जोडत असताना अशी लेस जोडून घ्यायची. लेसला डबल टिप मारून घ्यायची. लेस लावल्यानंतर ही खरंच खूप छान दिसते. इथे मला पफ जास्त आवडत नाही, त्यामुळे मी जास्त पफ ठेवला नाही. तर मी ते 2.5 घेतलं होतं, तर तुम्ही 3 ही घेऊ शकता. पफची उंची 3 ही घेऊ शकता. मी 2.5 घेतलं होतं. ही बाही कशी जोडायची हे आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत. फ्री शिवण क्लास हा दररोज दुपारी 12 वाजता होत असतो. तर त्या लाईव्हमध्ये आपण बाही कशी जोडायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.